Good morning children. Today we are going to see standard 3rd EVS 9th chapter. Where does water come from? पाणी कोठून येतं? आपण या लेसनमध्ये पाणी कोठून येतं ते पाहणार आहोत. ओके, लेट्स सी. Choose the right answer and put tick next to the proper picture. If your answer is different from all of the given pictures, write it in the empty box. इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यापैकी करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे. इथे बॉक्स दिले आहेत त्या बॉक्समध्ये, आणि जर आन्सर यापैकी काही आपलं वेगळं असेल तर इथे एम्प्टी बॉक्स दिला आहे, त्या बॉक्समध्ये तुमचा आन्सर लिहायचा आहे. ओके, आता पाहूयात काय क्वेश्चन दिले ते. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू ड्रिंक वॉटर फ्रॉम? तुम्ही पाणी कशामधून पिता? फर्स्ट इथे दिलेलं आहे, दिस इज पिक्चर ऑफ ग्लास. ग्लासमधून तुम्ही पाणी पिता? यस, आपण नेहमी ग्लासमधून पाणी पितो. लोटा, हे लोट्याचं चित्र दिसतं आहे, या लोट्यातूनही आपण पाणी पितो, त्यामुळे इथेही आपण टिक करणार आहोत. वॉटर बॉटल, वॉटर बॉटल तर आपण बाहेर कुठेही प्रवासाला जाऊ, कुठे स्कूलमध्ये जाऊ, कुठे ऑफिसमध्ये जाऊ, नेहमी आपण पाणी बरोबर वॉटर बॉटलमधूनच घेतो आणि त्याचा यूज करत असतो, त्यामुळे आपण वॉटर बॉटललाही टिक करणार आहोत. इथे हातांचा, ज्यावेळी आपण बाहेर असू, पाणी घेण्यासाठी तिथे काही अवेलेबल नसेल तर आपण हातांनी पाणी पितो, तळहातावर पाणी घेतो आणि त्याने आपण पाणी पितो, त्यामुळे इथेही आपण टिक करणार आहोत. त्यानंतर इथे आहे टॅप आहे, म्हणजे नळाचं पाणी आपण नेहमीच पितो, नळातूनच पाणी आपल्या घरोघरी पोचतं, त्यामुळे त्यालाही आपण टिक करणार आहोत. अँड दिस इज द पिक्चर ऑफ टम्बलर. टम्बलर मीन्स फुलपात्र. फुलपात्र आपल्या घरी नेहमीच असतं आणि आपण त्याचंही पाणी पिण्यासाठी रोज नेहमी यूज करत असतो, त्यामुळे यालाही आपण टिक करणार आहोत. ओके, सेकंड, व्हॉट इज धिस ड्रिंकिंग वॉटर स्टोअर इन? आता आपण ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी स्टोअर करण्यासाठी यापैकी कशाचा यूज करतो? तर इथे हे जगचं चित्र आहे, जगचा आपण यूज करतो, जगमध्ये पाणी ठेवतो आपण. हे मातीचं मटका आहे, मटक्यातूनही आपण पाणी साठवण्यासाठी ठेवतो. हे कंटेनर आहे, प्लॅस्टिक जार. आता हल्ली प्लॅस्टिक जार कंटेनर ही मोठ्या प्रमाणात यूज केले जातात वॉटर स्टोअर करण्यासाठी. हे स्टील कंटेनर आहे, स्टीलचा मोठा जार म्हटलं तरी चालेल, गंज, याचाही आपण पाणी स्टोअर करण्यासाठी वापर करतो. हे मडकं आहे, माठ म्हणतो त्याला, हाही माठ आहे, याचाही आपण पाणी पिण्यासाठी किंवा पिण्याचं पाणी स्टोअर करण्यासाठी यूज करतो. आणि इथे दिलेलं आहे टँक. ही मुले आहेत, टँकमधलं, स्कूलमध्ये टँकमधलं पाणी पित आहेत, त्यामुळं टँकचाही आपण पाणी स्टोअर करण्यासाठी यूज करतो. ओके, त्यामुळे इथे आपण सगळ्याला टिक केलेली आहे. थर्ड क्वेश्चन आहे, वेअर डू यू थिंक धिस स्टोर्ड ड्रिंकिंग वॉटर कम फ्रॉम? आता हे आपल्याला पाणी जे अवेलेबल होतं, ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं वॉटर, ते आपल्याला कुठून मिळत असेल? तर हे आपल्याला पावसापासून मिळतं. पण पावसापासून पाणी हे कुठं स्टोअर केलं जातं? इथे काही सोर्स दिलेले आहेत. तर आता इथे हे वेलचं चित्र आहे, विहिरीतून सुद्धा आपल्याला पिण्यासाठी पाणी अवेलेबल होतं, त्यामुळे आपण इथे टिक करणार आहोत. हे डॅम, धरणचं चित्र आहे, इथेही आपल्याला पाणी, पिण्यासाठी पाणी यातूनही आपल्याला मिळू शकतं, म्हणून आपण यालाही टिक करणार आहोत. हे हँडपंप आहे, आपल्याला बऱ्याच ठिकाणी हँडपंप पाहायला मिळतात, जिथून जमिनीखालून पाणी बोरच्या साहाय्याने किंवा बोरचं पाणी म्हटलं तरी चालेल, इथून आपण ते यूज करू शकतो, त्यामुळे यालाही आपण टिक करणार आहोत. इथे रिव्हर आहे, रिव्हरचंही आपण पाणी पितो, आपल्याला पोहोचतं घरोघरी, त्यामुळे त्यालाही टिक करणार आहोत. आणि हे लेक आहे, तलाव आहे, तलावाचंही पाणी आपण नेहमी पिण्यासाठी वापरतो, त्यामुळे यालाही टिक करणार आहे. ओके, हे सगळे पाण्याचे स्रोत आहेत. नाव लेट्स सी नेक्स्ट पार्ट. कॅन यू टेल वेअर डज ऑल दिस वॉटर कम फ्रॉम?
The answer to this question is rain. All the water that we get comes from rain. आता तुम्हाला माहिती आहे का हे आपल्याला पाणी जे मिळतं ते कुठून मिळतं? आत्ताच मी सांगितलं ते पाणी आपल्याला कुठून मिळतं तर पावसापासून. साहजिकच आहे. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज रेन. पावसापासून मिळतं. ऑल द वॉटर दॅट वी गेट कम्स फ्रॉम रेन. आपल्याला सर्व जे काही पाणी उपलब्ध होतं ते सगळं आपल्याला पावसापासूनच मिळतं. When it rains, some water flows over the ground, giving rise to rivulets, streams and rivers. जेव्हा पाऊस पडतो काही पावसाचं पाणी काय होतं फ्लोज ओव्हर द ग्राउंड, मोठ्या प्रमाणात जमिनीवरून वाहून त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर रिव्ह्युलेट्स म्हणजे ओहोळ मिळतात. स्ट्रीम्स म्हणजे झरे तयार होतात. रिव्हर्स म्हणजे नद्या तयार होतात. पाणी ग्राउंडवरून वाहून जातं त्यावेळी. सेकंड, सम वॉटर कलेक्ट्स इन लो लाईंग एरियाज दस लेक्स आर फॉर्म्स. म्हणजे काही ठिकाणी कमी पावसाचा पट्टा असतो तिथे पाणी साचून लेक्स तयार होतात म्हणजे तलाव तयार होतात. थर्ड, फ्लोईंग रिव्हर इज समटाईम्स ब्लॉक्ड बाय बिल्डिंग अ वॉल. काही वेळेला वाहतं पाणी नदीचं जे असतं ते काय केलं जातं अडवलं जातं मोठ्या भिंती बांधून. तर त्यावेळेस दिस इज कॉल्ड डॅम. त्याला काय म्हणतात तर धरण असं म्हणतात. वेन इट डझंट रेन द वॉटर फ्रॉम द डॅम कॅन बी यूज्ड. आणि ज्यावेळी पाऊस नसतो त्यावेळी आपल्याला हे धरणाचं पाणी आपण ते वापरू शकतो. सम रेन वॉटर सीप्स इन टू द ग्राउंड. काही वेळेस काही पावसाचं पाणी हे सीप्स इन टू द ग्राउंड. सीप्स म्हणजे मुरतं, जमिनीखाली मुरतं. आणि टू ऑब्टेन धिस वॉटर वी डग वेल. धिस वॉटर कॅन ऑल्सो बी टेकन आउट बाय युझिंग हँडपंप्स अँड बोरवेल्स. आणि ते पाणी आपल्याला मिळण्यासाठी जे पाणी जमिनीत मुरलं आहे ते मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं डग वेल्स विहिरी खणाव्या लागतात. किंवा काही वेळेस हे पाणी आपण हँडपंप म्हणजे आता आपण चित्र पाहिलेलं आहे मागे इथे हँडपंपचं हे पिक्चर आहे. या हँडपंपमधून किंवा काही वेळेस बोर पाडून घरोघरी आता बोर्स आहेत त्यामुळे आता तुम्हाला माहितीच असेल तर बोर पाडून आपल्याला हे पाणी जमिनीत मुरलेलं आपल्याला उपलब्ध करून घेता येतं. समटाईम्स वॉटर इन द ग्राउंड कम्स आउट इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग. काही वेळी जमिनीखालचं जे पाणी आहे तर ते झऱ्यांच्या स्वरूपात वरती येतं. सम सोर्स ऑफ वॉटर आर फॉर्म्ड नॅचरली. काही नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. हाऊएव्हर प्लेसेस लाईक वेल्स अँड डॅम्स आर मॅनमेड. पण काही ठिकाणं आहेत म्हणजे जसं की विहिरी आणि धरण ही काय आहेत माणसानं बनवलेली आहेत. इफ रेनफॉल डिक्रीजेस द वॉटर स्टोर्ड इन दीज प्लेसेस ऑल्सो डिक्रीजेस. जर पाऊस कमी पडला तर ह्यामध्ये साठलेलं जे पाणी आहे त्याची पातळीसुद्धा काय होते कमी होते. यू कॅन सी सच वॉटर सोर्सेस इन युअर लोकॅलिटी. आणि तुम्ही असे तुमच्या वस्तीमध्ये काही वॉटर सोर्स म्हणजे पाण्याचे स्रोत पाहता तुमच्या तालुक्यात पाहता किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये पाहता. स्टडी द डिस्ट्रिक्ट मॅप गिवन अलॉंग साईड अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता इथे तुमच्या डिस्ट्रिक्टचा म्हणजे आपल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्टचा मॅप दिलेला आहे. या मॅपचा अभ्यास करून त्याच्यावरती दिलेले क्वेश्चन आन्सर्स किंवा ॲक्टिव्हिटी काय असेल ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके.